नमस्कार अतिथी मित्रांनो, प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग 2 मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी बालभारती इयत्ता तिसरी या विषयातील धडा क्रमांक 11 स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा, पान नंबर आहे 12 हा अभ्यास करणार आहोत. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत, साधू संत होऊन गेले, पण संत गाडगेबाबा हे एक समाजसुधारक होते. त्यांनी कीर्तनातून आणि प्रत्यक्ष कृतीतून समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तर त्याविषयी हा धडा आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर बालमित्रांनो, आता आपण याचे वाचन करू. गावागावात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवले जाते. ग्राम स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेत संत गाडगेबाबांचे नाव का दिले असावे? गाडगेबाबांची ही गोष्ट वाचली तर समजायला मदत होईल. तर आपल्याला माहीत आहे, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हे नाव तुम्ही ऐकले. तर संत गाडगेबाबांचे नाव का दिले हा धडा ऐकल्यावरच तुमच्या लक्षात येईल. संत गाडगे महाराजांचा जन्म वराडात शेणगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. आईबापांनी त्यांचे नाव ठेवले होते डेबू. तर संत गाडगेबाबांचा जन्म शेणगाव या गावी, वराडमधील शेणगाव या गावी एका गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला. आईबाबांनी त्यांचे नाव डेबू असे ठेवले. डेबूच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती. काम करायचे ते अगदी नीटनेटके. आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे, अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती. तर डेबूचे वडील लहानपणी वारल्यामुळे त्याची आई त्याला त्याच्या मामाकडे घेऊन आली. मामाकडे गेल्यानंतर त्याने तिथे शेतावर तो कष्ट करू लागला. कोणतेही काम तो मनापासून करत होता आणि त्याला काम करण्याची हौस होती आणि ते काम अगदी तो नीटनेटकेपणे करत होता. त्याला वाटायचं आपण जे काही केले ते सुंदर दिसले पाहिजे, छान दिसले पाहिजे, अशी त्याची काम करण्याची पद्धत होती. काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात. त्यांचे दुःख, दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता. तर काबाड कष्ट करणार म्हणजे खूप कष्ट करणारे लोक असतात, तर त्यांचे दुःख पाहून त्यांना खूप वाईट वाटत होतं. तो ज्या समाजात वावरत होता त्याच समाजातील लोकांची वागणी त्याला आवडत नव्हती. ते लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होत होते. तर त्या समाजातील लोकांची वागणी त्याला आवडत नव्हते. ज्या समाजात ते राहत होते त्या समाजातील व्यसनं करत होते, त्यामुळे ते कर्जबाजारी होत होते. ऋण काढून सण करत होते, म्हणजे कर्ज काढून, ऋण म्हणजे कर्ज, ऋण काढून ते सणवार करत होते. रोगराई झाली तर औषध न घेता आपले देवधर्म, नवस करत होते. म्हणजे डॉक्टरांच्याकडे जायच्या ऐवजी काय करत होते, नवस करत होते. आजारी पडल्यानंतर कोंबडे, बकरे यांचे बळी देत होते. डेबूला हे आवडत नव्हते, म्हणजे अंधश्रद्धा त्यांना आवडत नव्हती. लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता. म्हणजे असे करू नका, अंधश्रद्धा पाळू नका, डॉक्टरांच्याकडे जा, स्वच्छता राखा, असे ते अगदी जीव तोडून मनापासून सांगत होते. पण लोक त्यांचे काही ऐकत होते. लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला. 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कुणी ऐकत नाही. आपल्या शब्दाला वजन नाही. आई आपल्यासाठी राबते, कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो. गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील, त्यांच्यात सुधारणा होईल. तर गाडगे महाराजांना हा अनुभव आल्यानंतर त्यांनी ठरवले की आपली आई आपल्यासाठी राबते, कष्ट करते म्हणून आपण आपल्या आईच्या शब्दाला आपण मान देतो. मग मी पण जर कष्ट केले, राबलो, तर लोकांना माझे महत्त्व न सांगताही कळेल आणि त्यांच्यात सुधारणा होईल, असं त्यांना वाटले. वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा, सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला. सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे, सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले. गावोगाव भजन कीर्तन करत ते फिरू लागले. समाजात लोकात जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत, त्याबद्दल आपणच दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती. तर वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी आपले सगळे सोयरे घरदार सोडून बाहेर पडले आणि सगळे विश्वच हे आपले सगळे सोयरे, सगळे विश्वच हे आपले घर आहे असे मानून ते
सगळीकडे वावरू लागले. भजन कीर्तन करून लोकांच्या जागृती करू लागले. समाजात जे दोष दिसत होते ते जणू आपलेच दोष आहेत असे समजून आपणच शिक्षा भोगवायची असं त्यांना वाटत होते. म्हणून ते घराच्या बाहेर पडले. बाबा कसे दिसत तर डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा, जाडजूड धिप्पाड देह, नेसाला एक लुंगी, एका पायात कापडाचा बूट, दुसरा पाय अनवाणी, हातात एक काठी आणि एक गाडगे, हात सदा नमस्कारासाठी जोडलेले. पण दुसरा कोणी पाय धरू लागला की पसार होत. त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून त्यांना लोक गाडगे महाराज असे म्हणत. गाडगे महाराज कसे दिसत तर गाडगे महाराज एकदम साधे वागायचे. डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस होते, पिंगट डोळे होते, रंग गोरा होता, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा होता, देह जाडजूड धिप्पाड होता. ते धिप्पाड होते. एक लुंगी नेसत होते, एका पायात कापडाचा बूट, दुसरा पाय अनवाणी, हातात एक काठी आणि गाडगे असायचे, हात नमस्कारासाठी सदा जोडलेले. पण दुसरा कोणी त्यांना नमस्कार करायला लागला किंवा पाय धरू लागला की ते पसारवायचे म्हणजे तिथून निघून जायचे. त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून त्यांना गाडगे महाराज असे नाव पडले होते. घर सोडल्यानंतर कधी कोणाच्या घरी ते जेवले नाहीत. भिक्षा मागायची आणि गाडग्यात जे पडेल ते खायचे. त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत, चिंध्या घातल्या, पांघरल्या, झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी, उशाला हाताची घडी. कुणाकडे भीक मागायला जावे त्यांनी म्हणावे, तू तर चांगला धडधाकट आहेस, माझ्या घरचे लाकडे फोडून दे, मग देतो तुला भाकर. तर गाडगे महाराजांनी घर सोडल्यानंतर कुणाच्या पुढे हात जोडले नाहीत किंवा भीक मागितली नाही. जे गाडग्यात पडेल ते खायचे. त्यांनी धड कपडे वापरले नाहीत, तरट किंवा घोंगडी घ्यायचे आणि त्याच्यावर झोपायचे. भीक मागायला गेले तर चांगला धडधाकट आहेस म्हणून त्याला कामाला लावायचे. पुढे वाचू. बाबांनी म्हणावे, द्या कुऱ्हाड. कुऱ्हाड हाती आली की घणाघण ढलप्या पाडून घाम गाळावा. मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुऱ्हाड ठेवून पसारावावे. बाबांचा पत्ता लागायचा नाही. ताणभुकीची पर्वा कोण करतो. भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा. तर बाबांनी कुऱ्हाड मागून ते घणाघण ढलप्या पाडायचे आणि घाम गाळायचे. मालक भाकरात आणायला गेले की तो पळून जायचा, पसारवायचा. त्यांचे ते भुकेची पर्वा करत नव्हते, तहानेची पर्वा करत नव्हते. त्यांचे फक्त ध्येय काय होते, भजन कीर्तन करून उपदेश करायचा, एवढे त्यांचे ध्येय होते. गाडगेबाबांच्या कीर्तनाला 10,000 लोक जमू लागले. त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली. ते कुणाला पाया पडू देत नसत. कीर्तन संपले रे की आरतीच्या अगोदर गदीतून पळ काढून निघून जात. लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे असे. तर बाबांच्या कीर्तनाला अनेक लोक म्हणजे 10,000 लोक जमू लागले. त्यांच्या पायावर डोके ठेवायला लोक यायचे, पण त्यांना पाया पडलेलं आवडत नसत. आरती सुरू झाली की ते पळून जायचे. त्यांचे असे म्हणणे होते की चांगले सद्गुण शिकावे, पाया पडून काही उपयोग नाही, काम करावे असे ते कीर्तनात सांगायचे. कळवळून ते म्हणाले, बाबांनो, आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा. हा उपदेश करत गावाचे गावे, शहराचे शहरे गाडगेबाबांनी पायाखाली घातली. बाबांचा एक नियम होता, तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्या गावी ज्या वस्तीत ते जात ते खराटा, फावडी, घमेली मागवत. गाव झाडून स्वच्छ होई. या गर्दीत कुणी पाया पडायला आला की एक तडाखा देऊन बाबा म्हणत, तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करतो तर आडवे येऊन पडता. वा बाजूला. बघा हे गाव कसे साजरे गुजरे दिसत आहे. गाडगेबाबांचा एक नियम होता, तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला. म्हणजे ज्या गावात जाईल तिथे फावडे, खोरी, घमेली मागवायचे, तिथे काम करायचे, गाव स्वच्छ करायचे. तिथे कुणी पाया पडायला आले की तिथे तडाखा द्यायचे, म्हणायचे तुम्ही करत नाही ते नाही, जे करतायत त्यांना पण आडवे पडायचे. गाव किती स्वच्छ दिसत आहे पहा, पाया पडून स्वच्छ दिसत नाही, काम करून स्वच्छ दिसतं, असा त्यांचा त्यामागचा उद्देश होता. तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का, नाशिक बघितले आहे, आणि देहू आणि आळंदी. महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेला तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून, कष्टून, मदत मागून धर्मशाळा बांधल्या, काही नद्यावर घाट बांधले, पाणपोया उघडल्या, गरिबांना व अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केली, मुलांसाठी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे उभी केली. दुःख दिसले की बाबा तिथे धावत. दुष्काळ पडला
लोक अन्नानं झाले की बाबा तिथे हजर, स्वतः राबायचे, लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे. त्यातून अन्न, वस्त्र आणि अशा गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या. उजाड गावे उभी व्हायची. त्यांनी जात मानली नाही. त्यांचा रोग, अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक, रंजल्या गांजलेल्यांच्या सेवा हीच बाबांची देवपूजा. पंढरपूर, नाशिक, देहू, आळंदी यासारखे तीर्थक्षेत्री त्यांनी स्वतः कष्ट करून त्या ठिकाणी धर्मशाळा, नद्यान घट बांधले, पाणपोया उघडल्या, अनाथ व अपंग लोकांसाठी सदावर्ती सुरू केली आणि मुलांसाठी शाळा, महाविद्यालये देखील सुरू केली. त्यांना कोणाचे दुःख बघवत नव्हते. दुष्काळ पडला की जे लोक अन्न करत होते त्यांच्या मदतीसाठी ते स्वतः राबायचे आणि स्वतः धावून जायचे. त्यांनी स्वतः राबून लोकांना सेवेची प्रेरणा निर्माण केली होती. अपंग, दारिद्र्य, दुःखी लोक, अनाथ लोक, रंजल्या गांजल्यांसाठी त्यांची सेवा करणे ही त्यांची देवपूजा होती खरे तर. अशा प्रकारे ह्या बाबांचे व्यक्तिमत्व हे संतासारखे होते, म्हणून त्यांना संत गाडगे बाबा असे म्हटले जायचे. समजलं बालमित्रांनो? वामन घोरपडे यांनी ही कथा लिहिलेली आहे. आता आपण धड्यावरील शब्दार्थ पाहू. ऋण काढणे, कर्ज काढणे, पसार होणे, अचानक निघून जाणे, परवा, काळजी, झिम्मड, गर्दी, गावे पायाखाली घालणे, सर्वत्र फिरणे, घमेले, लोखंडी किंवा धातूची टोपली, गोजरं, सुंदर, सदावर्ती अन्नछत्र, वसतिगृह, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना राहण्याचे ठिकाण, असा त्याचा अर्थ आहे. हे तुम्ही अर्थ पाठ करायचे. समजलं बालमित्रांनो? आज आपण हा संत गाडगे बाबांचा धडा अभ्यासला आहे, तो तुम्ही वाचायचा आहे.